पाटील यांचा या ठिकाणी दौरा संपन्न होणार आहे। या आपल्या अहमदनगर, अहिल्यानगर, नगर दक्षिणचे आपले अधिकृत उमेदवार माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या गटाचे निलेश लंके साहेब यांच्या प्रचाराच्या निमित्ताने हा दौरा या ठिकाणी संपन्न होत आहे। या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपण सर्व मतदार व शेतकरी बंधूंनो, आज आपण या लोकसभेच्या निवडणुकीचं आजचं जर चित्र पाहिलं तर एक वेगळं असं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। एका बाजूला बलाढ्य अशी राजकीय शक्ती, तर दुसऱ्या बाजूला संघर्षातून निर्माण झालेलं एक नेतृत्व। एकीकडे धनशक्ती तर दुसरीकडे जनशक्ती। धनशक्ती विरुद्ध जनशक्तीच्या या संग्रामामध्ये आज दोन्ही उमेदवाराच्या ज्या यंत्रणा काम करत आहेत, एक यंत्रणा पैशाच्या बळावर संपन्न आहे, तर दुसरी यंत्रणा ही लोकांनी हातामध्ये घेतलेली आहे। आज सर्वसामान्य मतदार आणि शेतकरी आदरणीय लंके साहेबांच्या पाठीमागे एवढ्या मोठ्या ताकदीनं, एवढ्या मोठ्या निष्ठेनं का उभा आहे, याचं कारण भारतीय जनता पार्टीनं 2014 साली ज्या आश्वासनाची खैरात केली आणि त्यातील एकही आश्वासन पूर्ण केलं नाही, म्हणून जनतेनं त्यांना 10 वर्ष देऊन पाहिले, परंतु जनतेच्या हातामध्ये, जनतेच्या पदरामध्ये काहीच पडलं नाही। म्हणून आज निलेश लंकेच्या पाठीमागे जनतेने ही सगळी यंत्रणा हातात घेऊन प्रचाराचं काम सुरू केलेलं आहे। मित्रांनो, 2014 साली सत्तेत येण्यापूर्वी या भारतीय जनता पार्टीनं जे जाहीरनामा प्रकट केला होता, त्या जाहीरनाम्यातील एकही मुद्दा त्यांनी खरा करून दाखवला नाही। त्या जाहीरनाम्यामध्ये ते म्हटले की शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये दुप्पट वाढ केली जाईल, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमी भाव दिला जाईल, दूध उत्पादकांना न्याय दिला जाईल, या देशातला संघटित आणि असंघटित कामगारांना न्याय दिला जाईल, तसेच बेरोजगारांना नोकर भरती घेऊन लाखो युवकांना रोजगार दिला जाईल। त्यानंतर या देशातला जो भारताचा जो पैसा बाहेरच्या बँकांमध्ये आहे, तो काळा पैसा आम्ही परत पाठीमागे आणू, असे अनेक आश्वासनं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीनं या जनतेला दिले होते। ना शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये वाढ झाली, ना युवकांना रोजगार मिळाला, ना दूध उत्पादकांना न्याय मिळाला, ना काळा पैसा पाठीमागे आला। त्या उलट याच देशातला पैसा 4 उद्योगपती घेऊन हजारो कोटी रुपये घेऊन कसे पळाले, कुठे पळाले, हे भारतानं पाहिलंय। मोदी साहेब, आपण परदेशातला पैसा या भारतात तर आणू शकला नाहीत, पण आपल्या डोळ्यात देखत एका चौकीदाराच्या समोर या उद्योगपतींना हजारो कोटी लंपास करून, या जनतेचे हजारो कोटी लंपास करून या भारतामधून त्यांना सुरक्षितरित्या बाहेर काढून देण्याचं काम या भारतीय जनता पार्टीने केलं। आता नीरव मोदीने सांगितलं की जो पैसा घेऊन हे लोक पळाले, लंडन मध्ये न्यायालयामध्ये हा वाद न्याय प्रविष्ट असताना त्या ठिकाणी नीरव मोदी म्हणतात की जो पैसा मी घेऊन पळालोय, हा जो आरोप माझ्यावर आहे, मी एकटा या पापामध्ये भागीदार नाही, भारतीय जनता पार्टीतील नेते सुद्धा या पापामध्ये सहभागी आहेत। हे डोळ्यात धूळ टाकण्याचं काम या ठिकाणी या सरकारने केलेलं आहे। त्यानंतर 2014ला परत एक त्यांनी घोषणा केली होती, त्यावेळी आपल्या देशाचे पंतप्रधान
आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब आणि देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की जर आम्ही सत्तेमध्ये आलो तर कॅबिनेटच्या पहिल्या बैठकीमध्ये आम्ही धनगर समाजाला न्याय देऊ आणि धनगर समाजाचा प्रश्न सोडवू. परंतु आज 10 वर्ष झालेत. राज्यातही तुमची सत्ता होती, केंद्रातही तुमची सत्ता आहे. धनगर समाजाच्या बाबत आपण काय न्याय दिला? त्या उलट गेल्या 10 वर्षापासून आमचा धनगर समाज आरक्षणाची लढाई लढतोय. म्हणून आमचा एक धनगर समाजाचा कार्यकर्ता हातामध्ये मल्हारी मार्तंडाचा भंडारा घेऊन विखे पाटलांकडे ज्यावेळेस न्याय मागायला गेला आणि मल्हारी मार्तंडाच्या नावानं घोषणा देऊन ज्यावेळेस भंडारा त्याने विखे पाटलांच्या अंगावर टाकला, आपण सर्वांनी या जनतेने तो सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ पाहिलाय. बेदमपणे त्या युवकाला त्या ठिकाणी चोप देण्यात आला आणि आरक्षण तर नाही दिलं, पण त्याला बेकदरपणे मारून त्या कार्यालयातून त्याची हकालपट्टी करण्यात आली. हे गुंडागर्दीचं राजकारण या ठिकाणी भारतीय जनता पार्टीनं चालू केलेलं आहे. त्यानंतर अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक करू म्हटले. हो चालेल. अनिल गलगले नावाच्या एका युवकानं RTI टाकून या अरबी समुद्रामध्ये होऊ घातलेल्या स्मारकाची माहिती सरकारला मागितली. 15 कोटी 82 लाख रुपये केवळ या सर्वेक्षणावर त्या ठिकाणी खर्च करण्यात आलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची एकही वीट या माणसांनी, या भारतीय जनता पार्टीच्या पुढाऱ्यांनी रचली नाही. ही तुमच्या